बारामतीमधल्या ज्या गावात अजित पवारांचा जन्म झाला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अजित पवारांचं पार्थिव त्याच काटेवाडीमधल्या त्यांच्या निवासस्थानी काही वेळातच दाखल होणार आहे। सरकारी रुग्णालयातनं अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या निवासस्थानी 9 वाजेपर्यंत ठेवण्यात येईल आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 नंतर अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते गदिमा सभागृह येथे ॲम्ब्युलन्सनी नेण्यात येईल आणि गदिमा सभागृहापासून पुढे जे विद्याप्रतिष्ठानचं मैदान आहे तिथपर्यंत आपण जर पाहिलं तर अंत्ययात्रा जी आहे ती त्या ठिकाणी सुरुवात केली जाणार आहे। सकाळी 11 वाजता जे अंत्यविधीचे सगळे सोपस्कार आहेत ते पार पडतील, पण तत्पूर्वी अंत्यदर्शनाची जी गर्दी आहे ती या ठिकाणी आपल्याला मोठी होताना दिसते आहे। नाही बोलू शकत, दैवत होतं आमचं काटेवाडीचे शानमान सगळं महाराष्ट्राचं असा नेता जन्माला जाणार नाही परत। नाही काय भावना आहेत? नाही बोलू शकत। की भावना ज्या आहेत त्या खरं तर सगळे नागरिक काटेवाडीतले आहेत, भावना विवश आहेत आणि असा क्षण त्यांनी कधी अनुभवला नव्हता किंवा कधी अनुभवायचा नव्हता। तो दुर्दैवी अपघातात अजित पवारांचं काल निधन झालं, त्यामुळे या सगळ्या पंचक्रोशीतल्या नागरिकांना, काटेवाडीच्या ग्रामस्थांना आज सकाळी या ठिकाणी यावं लागतंय। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, बारामती। आम्हाला पहाटे फक्त काटेवाडीला आणि दादांच्या घरी मुंबईला देवगिरीला जायची सवय। आज ही शेवटची पहाटे दादांना भेटायला यायची। पण दादा 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 होते, कोणी दादांची जागा नाही घेऊ शकत। आता आमच्या हक्काचा माणूस आमचा माणूस गेलाय, आम्हाला कार्यकर्त्यांना कळत नाहीये कुठे गेले दादा। अतिशय ही महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी हानी आहे। हे असं व्हायला नको तर चांगल्या लोकांसोबत असं होतंय, फार वाईट झाली ही गोष्ट। भावना म्हणजे साहेबासारखे नेतृत्व महाराष्ट्राला घडणार नाही। फार कणखर आणि फार प्रेमळ, महाराष्ट्र पुरका झाल्यासारखा वाटतो। आमच्या काटेवाडीची, बारामतीची आणि पूर्ण महाराष्ट्राची आणबान शान आता गेलेली आहे, ती परत कधी मिळवू शकत नाही आम्ही। खूप मोठी हानी झाली आमच्यासाठी।